नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण इंग्लिश रायटिंग स्किलचा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा टॉपिक बघणार आहोत. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नॉन व्हर्बल टू व्हर्बल कन्व्हर्जन कसं करायचं ते समजून घेतलं. कसं पॉइंट डिस्क्राईब करायचे, कशा टाईपमध्ये पॅराग्राफ लिहायचे, हे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण व्हर्बल टू नॉन व्हर्बल कसं करायचं ते समजून घेऊ. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम असाल तर चॅनलवरती जेवढे काही रिलेटेड कंटेंट अपलोड झालेले आहेत ते एकदा नक्की चेक करतात. इंग्लिशचं रायटिंग स्किलचे 2-3 टॉपिक आलेले आहेत, मराठीचे रायटिंग स्किलचे 2-3 टॉपिक आलेले आहेत, प्लस तुमचं प्रिपरेशन प्लॅन M1 M2 सगळं काही अपलोड केलेलं आहे. एकदा नक्की चेक करून घेताल. सायन्स 1 चे क्वेश्चन, सायन्स 2 चे सुद्धा क्वेश्चन्स, प्रिपरेशन प्लॅन सगळं शेअर झालेलं आहे. ठीक आहे. आणि जर इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो नसेल केलं तर त्याला सुद्धा फॉलो करून घ्या. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टली काय काय करणार आहोत, 3 एक्झाम्पल घेऊया आणि 3 एक्झाम्पल मध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल एकदम पक्का करून टाकू. बघा, हा सगळ्यात सिंपल पार्ट आहे. कधी कधी हार्ड जाऊ शकतो, त्यामुळे ह्याची जरा प्रॅक्टिस ठेवतालच. बघा आता काय काय राहतं व्हर्बल टू नॉन व्हर्बल. याचा अर्थ होतो आपल्याला एक पॅराग्राफ दिलेला असेल आणि त्या पॅराग्राफ मधून आपल्याला पॉइंट्स काढायचे आणि त्या पॉइंट्सला टी डायग्रॅम, फ्लो चार्ट, वेब डायग्रॅम, पाय डायग्रॅम किंवा ग्राफ अशा फॉर्म मध्ये मांडायचे. इव्हन टेबलच्या फॉर्म मध्ये सुद्धा तो डाटा आपल्याला रिप्रेझेंट करावा लागतो. म्हणजे थोडक्यात काय, पॅराग्राफच्या थ्रू आपण रीडिंग कडून डाटा घेणार आणि तो डाटा डायग्रॅमच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करणार. यालाच काय बोलतो आपण, व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशन. कळलं नक्की. आता मार्किंग स्कीम समजून घ्या. बघा, टायटल दिलं तर 1 मार्क असणार आहे. त्यानंतर सगळे पॉइंट्स कव्हर झाले 2 मार्क्स. प्रॉपर ग्राफिक्स आणि लेआउट. आता जनरली काय राहतं, एक्झाम मध्ये तुम्हाला काय करायचंय ते दिलेलं राहतं, त्यामुळे त्यांनी जसा टेबल दिलाय त्याच फॉर्म मध्ये टेबल काढायचा आहे. त्यांनी जशा डायग्राम्स दिल्यात ना त्याच फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचंय, रिप्रेझेंट करायचं. त्यानंतर ओव्हरऑल प्रॉपर प्रेझेंटेशन, पेन्सिलचा व्यवस्थित वापर करा, बॉक्सेस वगैरे व्यवस्थित काढा. या सगळ्याला 1 मार्क हा कंपल्सरी राहतो. कळलं मार्किंग स्कीम नक्की. चलो आता एक्झाम्पल घेऊ. बघा एक्झाम्पल काय आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड प्रिपेअर अ चार्ट, do's and don'ts, suggest suitable title for it. Nature is abundant for all of us. It provides us with all of basic needs. However, we must take care of the following things so that our mother nature is not harmed. म्हणजे आपल्याला do's आणि don'ts बद्दल काय करायचं आहे, चार्ट तयार करायचा आहे किंवा टेबल तयार करायचं आहे. आपण काय करूया, टेबल तयार करायला घेऊ. बघा आता त्यांनी काही डूज दिले, डोंट्स दिलेले आहेत. आता डोक्यात ठेवतात, डूज वाला स्टेटमेंट हे वर्बने स्टार्ट होतं, बरोबर. कीप क्वाइट माहिती आहे ना, हा कीप क्वाइट कशाने स्टार्ट झालेलं आहे, वर्बने स्टार्ट झालंय. आणि जे डोंट वाला स्टेटमेंट असतं ते निगेटिव्ह राहतं आणि त्याच्या सुरुवातीला काय राहतं, डोंट राहतं. कळलं नक्की. म्हणजे सगळे निगेटिव्ह स्टेटमेंट काय झाले आपले, डोंट झाले. सगळे पॉझिटिव्ह स्टेटमेंट काय झाले आपले, डूज झाले. क्लिअर झालं. चलो आता स्टेटमेंटला वेगवेगळं करून घेऊ. वी मस्ट प्लांट मोर ट्रीज, काय होतं हे, डू होतं. वी शुड नॉट कट द ट्रीज, काय आहे, डोंट टेक. सो ह्याला मार्क नको करायला. वी मस्ट कीप अवर एरिया नीट अँड क्लीन, डूज झाला, बरोबर. वी शुड नॉट नेव्हर डिस्चार्ज गार्बेज विदाउट प्रॉपर मॅनेजमेंट, डोंट टेक. हे पण डोंट, नॉट म्हणजे हे सगळे कशामध्ये आले, डोंट वाले आले. नंतर बघा, वी शुड यूज मोर पब्लिक ट्रान्सपोर्ट, डू आलं. वी शुड स्प्रेड अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनिंग बॅलन्स इन अ नेचर, हे पण काय झाले, डू वाला स्टेटमेंट झालं. आता डू स्टेटमेंट हे वर्बने स्टार्ट होतं, बरोबर नक्की. आता म्हणजेच याचा अर्थ काय, की जो सुरुवातीचा सेक्शन आहे तो आपल्याला नकोय. म्हणजे ह्याला आपल्याला काय करावं लागेल, इरेज करावं लागेल. प्लांट मोर ट्रीज, त्यानंतर काय, कीप युअर एरिया नीट अँड क्लीन, बरोबर. नंतर यूज मोर पब्लिक ट्रान्सपोर्ट, नंतर स्प्रेड अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनिंग बॅलन्स इन अ नेचर, झाले दूरचे स्टेटमेंट. आता डोंट वाले स्टेटमेंट बघा. डोंट वाल्या स्टेटमेंट मध्ये सुद्धा हा इनिशियल पोर्शनचा जो काही पार्ट आहे हा अजिबात नाही येणार. मग त्याच्याऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल, डू नॉट किंवा डोंट, बरोबर. मग बघा या ठिकाणी ऑलरेडी नॉट होतं त्यामुळे इथं आला डू. या ठिकाणी नेव्हर होतं सो नेव्हर कट करावं लागेल, या ठिकाणी डू नॉट लिहावं लागेल. त्यानंतर या ठिकाणी नॉट होता सो या ठिकाणी डू, नॉट होता डू, या ठिकाणी नॉट होता डू. झाले डूज आणि डोंटचे स्टेटमेंट आपण करून झालो. मग आता ह्यांना काय करायचंय, प्रॉपर फॉर्म मध्ये मांडायचंय. मग टेबल फॉर्म मध्येच मांडूया. बघा गार्डनिंग, नेचर, डूज, डोंट, सगळे डूज वाले स्टेटमेंट कशाने स्टार्ट झालेले आहेत. बघा जे मी तुम्हाला मगाशी वर सांगितलं तेच, प्लांट मोर ट्रीज, कीप युअर एरिया नीट अँड क्लीन, use more public transport, spread awareness about the importance of maintaining the balance in the nature. त्यानंतर काय, do not cut the trees, do not discharge garbage without proper management, do not pollute air and water, do not use plastic bags, do not hurt birds and animals. कळलं. अशा फॉर्म मध्ये डूज आणि डोंट्सचं आपल्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बल कन्व्हर्जन करायचंय. कळलं नक्की.
डूज मध्ये आपल्याला वर्बने स्टार्टिंग करायचंय, डोंट मध्ये आपण डू नॉटने स्टार्टिंग करणार किंवा डोंटने स्टार्टिंग करणार. क्लिअर झालं? बघा किती सिंपल आहे का नाही. पण ह्यासाठी तुमचं रिडिंग स्किल प्रॉपर पाहिजे. रिडिंग स्किल जर तुमचं प्रॉपर असेल तर तुम्ही एक्झॅक्टली ह्या गोष्टी प्रॉपरली सेपरेट करू शकता आणि व्यवस्थित रिप्रेझेंट करू शकता. क्लिअर झालं? नक्की. चलो अजून एक एक्झाम्पल बघूया. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अबाउट इलेक्शन. ओके, इलेक्शन बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कम्प्लीट द डिटेल अँड टेबल गिवन बिलो इट. गिव्ह इट सुटेबल टायटल. ठीक आहे, चलो. इलेक्शन सुरू झाले. इलेक्शन ऑफ द जिल्हा परिषद अँड पंचायत समिती ऑफ त्रिमुंडा टूक प्लेस 11 मार्च 2007. ठीक आहे, चलो. रिपोर्ट वोटिंग बूथ चा नंबर दिलेला आहे, स्कूलचं नाव दिलेलं आहे. आता आधी टेबल बघून घेऊ. टेबल मध्ये काय काय दिलंय आपल्याला, टायमिंग दिलाय. चलो, हे सगळे टायमिंग दिलेले आहेत आणि ह्या टायमिंग मध्ये वोटिंग किती झालं असेल, मेनचं, वुमनचं आणि टोटल वोटिंग हे आपल्याला लिहायचं. चलो डायरेक्टली स्टार्ट करूया. बघा सुरुवातीला काय दिलंय, देअर आर 1045 रजिस्टर वोटर इन दॅट रिजन. 555 दोज वेअर मेन आउट ऑफ टोटल फिगर. ओके, ह्या काय टोटल म्हणजे आपल्याला काय सेपरेट नाही करायचं. त्यानंतर 550 आर लिटरेटेड वेअर ॲज 475 आर इलरेटेड. ह्याच्याबद्दल आपल्याला काहीच फिलअप नाही करायचं. सो ही इन्फॉर्मेशन आपल्याला काही यूज नाही होणार. आता बघा, आता आपलं खरंच काम सुरू झालं. द वोटिंग बिगन 7:30 AM. ठीक आहे. अप टू डेट रेकॉर्ड ऑफ वोटिंग वॉज मेंटेन एव्हरी 2 hours. प्रत्येक 2 hours ला वोटिंग होत आहे. ठीक आहे. फर्स्ट 2 hours म्हणजेच काय, 7:30 पासून 9:30 पर्यंतचं वोटिंग सांगितलंय. किती वोटिंग झाले टोटल, 175. चलो 175 आलं टोटल वोटिंग. देअर वोटर्स कास्ट देअर वोट्स. आउट ऑफ दिस 80 वेअर्स वुमेन. ठीक आहे, 80 काय होत्या, वुमेन होत्या. आता मेनचं वोटिंग दिलंय का आपल्याला, नाही दिलं. मग आपण काय करणार, 175 मायनस 80 केलं, 5 ॲज इट इज. 17 मायनस 8 किती होतात, 9. म्हणजे 95 वोटिंग कशाचं झालं, मेनचं झालं. असा सुद्धा आपल्याला डाटा काढावा लागेल. त्यानंतर पुढे बघा, अ टोटल ऑफ 186 वोटर कास्ट देअर वोट्स बिटवीन 9:30 AM अँड 11:30 AM. चलो 9:30 आणि 11:30 चे टोटल वोट्स दिलेले आहेत. किती होते ते, 186. चलो हे सुद्धा मेन्शन केले. नंतर 100 वेअर मेन्स. चलो मेन्सचा अकाउंट दिलाय 100. मग वुमन किती असणार आहेत, 86. कळलं, डाटा कसा फिल करायचा समजते. इझी राहतं, फक्त रिडिंग व्यवस्थित शांत डोक्याने आपल्याला करावं लागेल. नंतर द हायेस्ट टर्न आउट वॉज बिटवीन 11:30 to 1:30 PM. ओके, चलो हा पुढचा टाइम स्लॅब आला. काय दिलंय, टोटल 185 वोट्स झाले. चलो मेन्शन करा 185. नंतर आउट ऑफ 105 आर वुमेन. 105 आर वुमेन. मग मेन किती असतील, 185 मायनस 105, 080 बरोबर. चलो म्हणजे हे आलं 80. नंतर 130 पासून पुढे दिलंय, हे बघा 130 पासून पुढे दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, 130 पासून टू 330 पर्यंत 164 वोटर्स आले होते बरोबर. त्यातले 83 मेन्स होते. चलो टोटल वोट किती आले, 164. 83 काय होते, मेन होते. मग आपल्याला रिमेनिंग काढावे लागतील. 164 मायनस 83, 181 आला. चलो आला आन्सर. 81 काय आल्या, वुमन्स आल्या. क्लिअर झालं. आता लास्ट फेज मध्ये ओनली 92 मेन. ओके, 58 वुमेन. ओके, टोटल काढावं लागेल. 98 प्लस 58 किती होतं, 150. बघा आहे का नाही सिंपल, एकदम सिंपल. बघा त्यांनी चार्ट दिला होता, त्या चार्ट मध्ये आपण फक्त समोरचा पॅराग्राफ रीड केला आणि सगळा डाटा फिलअप करून टाकला. समजलं नक्की प्रत्येकाला. चलो आता तुमच्यासाठी एक टास्क देतो. बघा हा पॅराग्राफ बघा आणि या पॅराग्राफ वरून हा खालचा डाटा तुम्हाला फिलअप करायचा. घ्या पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे पूर्ण करून मला इंस्टाग्रामवरती DM करा. इंस्टाग्रामचा ID या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल. सो रिलॅक्स राहा. कळलं नक्की, सिंपल होतं का नाही. चलो ह्याची प्रॅक्टिस करा व्यवस्थित, प्रॉपर वे मध्ये 2 ते 3 एक्झाम्पल्स घ्या. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जरी सॉल्व्ह केले तरी पण चालतील आणि ह्याच्यामध्ये मास्टर होऊन जा. कारण हे 5 मार्क आहेत बघा. 5 मार्क कमी टाइम मध्ये सहज मिळतात का नाही. पण त्यासाठी आपल्याला रिडिंग करणं खूप जास्त महत्वाचं आहे. चलो प्रिलिम एक्झाम पण जवळ आलेली आहे, त्यामुळे व्यवस्थित प्रिपेअर करतात. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.